ही आता ना ही मच्छी चांगली म्हणजे फ्रेश असते. ही मच्छी ही पावसाळ्यातच येते. नदीचं पाणी कसं शेतात आता पावसाळ्याचं आलं ना की ही मच्छी शेतात भेटते. तर इकडे ना एक बाजू आता मस्त शेकलेली आहे, सर्व पलटी फिरवून घेते. हे बघा मस्त ना एकदम कुरकुरीत झालेली दिसते सगळं. तर मंडळी इकडे ना आपली ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे, कळ पण आलाय. आता इकडे ना आपण सर्व ह्या बिलच्या याच्यामध्ये ऍड करून घेतोय. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर मंडळी आज ना आपल्या घरी मस्त असा मच्छीचा बेत आहे. ऍक्च्युली आई आता गेली होती मच्छी मार्केटमध्ये आणि मच्छी मार्केटमधून ना आईने आता चढणीचे मासे आणलेले आहेत. ऍक्च्युली आता ना पावसाळ्याचे चढणीचे मासे मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात येतात आणि ते कसे फ्रेश पण असतात. बाकीची दुसरी मच्छी जास्त फ्रेश नसते. त्याच्या व्यतिरिक्त आईने अजून पण काही आणलेलं आहे. तर आता फटफट जाऊया आणि आईला विचारूया नक्की आज मच्छीचं काय बनवणार आहे ते. तर मंडळी इकडे बघताय मार्केटमधून ना आपण ही इकडे मच्छी आणलेली आहे. खास आई गेली होती मार्केटमध्ये. आणि आई कोणती मच्छी आणली आज? मी ना बोई मासा आणलाय बघा. हा बघा, आमच्याकडे याला बोयरी बोलतात. बोयरी तुमच्याकडे काय बोलतात ना ते कमेंट करून सांगा. ही बघा ही आता ना ही मच्छी चांगली म्हणजे फ्रेश असते. ही मच्छी ही पावसाळ्यातच येते. आमच्या गावाला कशी नदी आहे ना, मग नदीच्या साईडला शेत आहेत. मग त्या नदीचं पाणी कसं शेतात आता पावसाळ्याचं आलं ना की ही मच्छी शेतात भेटते. भरपूर आम्ही असं ना पकडायला जायचो अगोदर. ही पूर्ण बोयरी मासे हे असं नदीमध्ये पण मिळतं आणि शेतामध्ये पण पावसाळ्यात भरपूर येतात. आणि इकडे कोणती मच्छी आहे? ही बिंजे आहेत. हे बघा. तर आज मग काय बनवणार आहे त्यांचा? मी बिंज्यांचं सार बनवते आणि बोई मासा ना फ्राय करते. याचं फ्राय मस्त होतं, छान लागतं ते. तर आता सर्व क्लीन करून घेते ना, हे साफ करायला लागेल ना. कारण आता कशी मच्छी फ्रेश तुम्हाला भेटणार नाही चांगली, आता बर्फातच भेटणार पावसाळ्यात. मग ही मच्छी कशी ताजी असते बोई मासा, खाडीतली असते मच्छी. ती खाडीतली जर चांगली भेटते फ्रेश. तर ह्याला ना खवलं भरपूर असतात. तर आपल्याला पाणी आधी ओतून घ्यायचं, नंतर साफ करायचं. म्हणजे खवलं कसं निघतात पाणी ओतून ठेवल्यावर, असं साफ करायचं. आधी खवलं काढायची. खवलं कशी भरपूर असतात ना, ते व्यवस्थित आधी काढून घ्यायचे. हे बघा केवढ्या खवल्यावरती आज पूर्ण अशा ना क्लीन करून घ्यायच्यात. कोयतीच्या सायाने लगेच निघतात त्या पूर्ण. आणि यांचे ना साईडला मेन पंख असतात, हे बघा ते पण पूर्ण कटिंग करून घ्यायचे. बघा साईडला असे चारी बाजूला ना सगळे पंख असतात भरपूर, ते पूर्ण कटिंग करून घ्यायचे. शेपटीचा भाग पण पूर्ण क्लीन करून घ्यायचे. आणि डोक्याचा पण भाग पूर्ण साफ करून घ्यायचा आपल्याला. तर मंडळी इकडे ना आपल्या पूर्ण बोयऱ्या त्या क्लीन करून झालेल्या आहेत. तिकडे ना आपण असे छोटे छोटे कट पण मारले सर्व मसाला लागण्यासाठी. आता इकडे मॅरिनेट करायला घेतोय. इथे काय घालते? हळद 1 चमच घालून घेते, 1 चमच लाल तिखट, इथे 2 चमच आला लसूणची पेस्ट लावून घेते, अर्धा लिंबू घेतलेला आहे तो पिळून घेते. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि ना आपल्याला 10 मिनिटं व्यवस्थित जरा सर्व लावून ठेवायचं आहे. कुणी कुणी हा बोई मासा खाल्लाय तो आम्हाला सांगा कमेंट करून, कोणाकोणाच्या गावाला असतो तो. तर इकडे बघताय आपल्याला बिलज पूर्ण बघा स्वच्छ साफ करून झालेले आहेत. तर इकडे ना आपल्याला बिलजेंचा रसा बनवण्यासाठी इकडे ह्या सर्व गोष्टी लागणार आहेत. आई काय काय घेतलंस? मी इथे 1 वाटी खोबरा घेतलेला आहे किसून ओला, 2 हिरव्या मिरच्या, 4 लसणीच्या पाकळ्या, 2 आल्याचे तुकडे घेतलेत. 4 लसूण पेस्ट बनवायचे. हो. आणि इथं मोठभर असा थोडा कोथिंबीर घेतलेला आहे. अच्छा. ह्याचं आपल्याला वाटप करून घ्यायचं आहे. आणि फोडणीसाठी 1 टमाटर, 1 कांदा, 4-5 लसणीच्या पाकळ्या आणि 5-6 कढीपत्त्याची पानं ही फोडणीला लागणार आहे. तर हा आपला ना पूर्ण पहिला वाटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये, पूर्ण पेस्ट बनवायची म्हणजे मस्त वाटप तयार होईल. तर मंडळी इकडे ना आता सर्व गोष्टी ना आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ऍड करून घेतोय. आणि ह्यांचा ना पूर्ण अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची, पूर्ण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे. कोथिंबीर थोडं टाकायचा, मस्त ना वाटपाला आपला हिरवा कलर छान येतो.
तर इकडे ना आता आपण थोडासा मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. हा बघा अशा प्रकारे बारीक झालाय. ह्याच्यामध्ये ना थोडासा पाणी पण आपण ऍड करून घ्यायचंय, म्हणजे पुन्हा ना व्यवस्थित छान असं मिक्स होतं. थोडासाच करायचंय, जास्त ऍड नाही करायचंय. नॉर्मल फक्त मिक्स होण्यापुरता पाणी ऍड करून बंद करून पुन्हा मिक्सरला बारीक करून घ्यायचंय. हा इकडे आपल्याला ना वाटप पण पूर्ण रेडी झाले आहे बघा. पाणी टाकल्याच्या नंतर ना मस्त मिक्स होतं, बारीक झालेलं आहे चांगला. तर इकडे ना आता आपण रस्सा बनवायला सुरुवात करतोय. तर फोडणीसाठी तेल गरम करून घेतलेला आहे. फोडणीसाठी काय घालते पहिला? इथे मी लसूण घालून घेते, कांदा, कढीपत्ता, ते आला लसूणची पेस्ट पण केलेली 1 चमच, ती पण घालून घेते. सगळं व्यवस्थित परतून घ्यायचं. कांदा ना आता मस्त परतवून झालेला आहे. टोमॅटो घालून घेतोय. मस्त आपला कांदा आणि टमाटर चांगला परतून झालेला आहे. आता मी 2 चमच मसाला घालून घेते. 1 चमच हळद, आधी पाणी घालून घेते. व्यवस्थित सर्व मिक्स करायचं. आपला मसाला सर्व परतून व्यवस्थित झालेला आहे. आता मी हा वाटप केलेला मसाला घालून घेते. त्याला पण चांगली परतून घ्यायची. इथे आपलं वाटपचं पाणी सगळं घालून घेते. वाटपचं तर मंडळी इकडे ना आपली ग्रेव्ही मस्त रेडी झालेली आहे. कड पण आलाय. आता इकडे ना आपण सर्व ह्या बिलजा याच्यामध्ये ऍड करून घेतोय. पूर्ण असा एकदम ना झणझणीत आपण बिलजांचा रस्सा बनवतोय. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. थोडंसं पाणी याच्यामध्ये लागणार आहे, अजून ऍड करून घेतोय. रस्स्याला थोडंसं पाणी जास्तच लागतं. पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेतोय. तर इकडे ना आपल्या रस्स्याला मस्त कळालेला आहे. याच्यामध्ये मीठ घालून घेतोय. चवीनुसार 1 चमच मीठ घालायचंय. इकडे ना आमसूल आहे, आपण गावानं आणलेली ना आंब्याची उसरी बनवून, ती घालून घेतोय. मस्त सार आंबा टमाटो. तर इकडे ना बोयरी फ्राय करण्यासाठी आपण हा फ्रायचा पूर्ण मसाला आता रेडी करतोय. याच्यामध्ये काय काय घेतलंय? मी इथे 4 चमच रवा घेतलेला आहे. थोडा अर्धा चमच मीठ, अच्छा, 1 चमच हळद, 2 चमच तिखट मसाला आणि 2 चमच तांदळाचा पीठ. सर्व मिक्स करून घेते. मीठ मगाशी ना आपण मॅरिनेट करताना पण घातला होता, त्याच्यामुळे थोडासाच घालायचं, नाही तर खारट होतो. रवा फ्राय ना एकदम छान होते, एकदम मस्त कुरकुरीत होते. म्हणून आम्ही दर टायमाला रवा फ्रायच करतो. तर इकडे ना सर्व आता आपण मॅरिनेट करायला ठेवली होती मच्छी, त्याला सर्व हा मसाला लावून घेतोय. व्यवस्थित सर्व लावून घ्यायचंय. आणि इकडे ना फ्राय करण्यासाठी पण आपण ना तेल तापत ठेवलेलं आहे पॅनमध्ये. मस्त मसाला चिटकलेला आहे आपल्या मच्छीला. आता एक एक करून ना ह्याच्यामध्ये पॅनमध्ये सर्व सोडून घेते. तर इकडे ना एक बाजू आता मस्त शेकलेली आहे, सर्व पलटी फिरवून घेते. हे बघा मस्त ना एकदम कुरकुरीत झालेले दिसते सगळे. आणि मस्त ना सुगंध पण भारी येतोय मच्छीचा. हे बघा व्यवस्थित पलटी फिरवून घेतले. आता दुसरी बाजू शेकायला ठेवले. तर म्हणजे इकडे ना आपली बोयरी पूर्ण फ्राय करून झालेली आहे बघा. मस्त फ्राय झालाय, एकदम कुरकुरीत दिसत आहे. आणि हा इकडे ना रस्सा सुद्धा रेडी झालाय. हा आपण ना पूर्ण बिलजांचा रस्सा बनवलेला आहे बघा. मस्त एकदम ना घटमटीत झालाय.
तर इकडे ना आता जेवायला बसलेलो आहे. इकडे मस्तपैकी बोरी फ्राय केलेली आहे. इकडे रस्सा आहे बिजांचा, भाकरी, कांदा सर्व घेतलेला आहे. आज मस्तपैकी हा मच्छीचा बेत आहे आपला. वरती ना जरा लिंबू पिळून घ्यायचा मस्त असा. मस्त आतमधून ना पूर्ण सॉफ्ट आहे आणि बाहेरची जरा लेअर क्रंची आहे. तर आता टेस्ट करून बघूया कशा प्रकारे आपला बोरी फ्राय झालेली आहे. एक नंबर झालाय. आणि इकडे ना रस्सा पण तुम्हाला टेस्ट करून सांगतो. मस्त एकदम स्वाद येतोय. आपण वाटप केलं ना ओला खोबऱ्याचा, तो एकदम छान झालाय, भारी झालं एकदम. तर मंडळी फायनली आता जेवण खाऊन झालेलं आहे. आज आईने ना मस्तपैकी मार्केटमधून चणणीचे मासे म्हणजेच बोई मासा आणला होता. आता जास्त करून पावसाळ्याचे हे मासे भरपूर प्रमाणात मार्केटमध्ये येतात आणि कुणी कुणी हे मासे खाल्ले आहेत ना ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. त्याच्या व्यतिरिक्त ना आज रस्स्याला मस्त आईने बिलजा बनवल्या होत्या आणि बोई माशाचा मस्त फ्राय केला आणि छान झाला होता. तर मंडळी आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण असेच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.